प्री वेडिंग शूट करत असताना वारीमध्ये मी या 5 महत्वाच्या गोष्टी शिकलो. एक म्हणजे प्रेम. विविध ठिकाणून आलेली सगळी वारकरी मंडळी एकत्र येतात, प्रेमाने तिथे एकमेकाला अगदी घास सुद्धा भरवतात, एकमेकाची विचारपूस करतात. तर मला खूप तो एक वेगळा आदर तयार झाला की किती प्रेमळ ह्या गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे संयम. इतकं पायी चालताना, इतका दूरचा प्रवास करताना संयम मात्र प्रत्येकामध्ये दिसतो. कोणीही कधी कुठलं चिडलेलं दिसत नाही, एकमेकावर रागावलेलं दिसत नाही आणि संयमाने आपलं मार्गक्रमण करत राहतात, वारीमध्ये आनंद घेत राहतात. तिसरी खूप सुंदर गोष्ट अशी मला वाटते की श्रद्धा. कारण श्रद्धेमुळेच तर सगळे एकत्र येतात आणि त्या विठुरायाच्या श्रद्धेमध्ये इतके ते भारावून जातात, इतकं सगळं त्यांना एक जोश आलेला असतो, इतकं एनर्जी मिळालेली असते की पहा, मनोभावी जर श्रद्धा असेल एखाद्या गोष्टीमध्ये तर नक्की त्याचं दर्शन घडतं. तसं विठुरायाचं सुद्धा प्रत्येक ह्या वारकऱ्याला दर्शन घडतं. त्याच्यानंतर आहे एकता. प्रत्येक वेळेला गावातून वारकरी एकत्र येतात, एकमेकाची ओळख नसते. इथे जात धर्म पंथ काही पाहिलं जात नाही, कोण छोटं आहे कोण मोठं आहे हे पाहिलं जात नाही, परंतु सगळे एकाच देशाने मार्गस्थ होत असतात आणि ते असतं पंढरपूरच्या देशाने आणि कुठेतरी विठुरायाच्या दर्शनासाठी. तर इथे ती एकता जी दिसते ना, मला असं वाटतं जगात काय सुंदर असेल तर ही एकता. कारण इथे कुठलाही भाव मनात नसतो, फक्त असतं ती श्रद्धा आणि त्या एकता जी आपल्याला दर्शन घडतं तिचं खूपच सुंदर आपण अनुभव घेऊ शकतो वारीमध्ये. आणि शेवटचं ते म्हणजे नम्रता. प्रत्येक वारकरी एकमेकाला भेटतो, नतमस्तक होतो, प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतं, मग ते लहान मोठं कोणी असू देत. किती सुंदर गोष्टी आहे की ज्या आता गरजेच्या आहेत आपल्याला, की आपण नम्र राहिलं पाहिजे, विनम्रता आपल्याला असली पाहिजे, तर सगळं काही घडू शकतं आणि नक्कीच आपल्याला विठुरायाचं दर्शन होतं. माऊली, मी ह्या गोष्टी शिकलो आणि मला खूप सुंदर शिकवण अशी वारीतून मिळाली. जय हरी विठ्ठल.